राजगड. आजकाल ट्रेकिंगसाठी हे ठिकाण खूप पॉप्युलर झाले आहे, तुम्हाला माहीतच असेल. पण आजच्या या विश्लेषणात आपण जरा वेगळ्या अँगलने या किल्ल्याकडे बघणार आहोत. फक्त एक ट्रेकिंग स्पॉट म्हणून नाही, तर मराठा साम्राज्याचा एक स्ट्रॅटेजिक सेंटिनल किंवा धोरणात्मक पहारेकरी म्हणून. चला तर मग थेट या किल्ल्याच्या अद्भुत रणनीतीमध्येच शिरूया. 25 वर्ष विचार करा, इतर कोणत्याही किल्ल्यापेक्षा सर्वाधिक काळ हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता. एक नवजात साम्राज्य याच शिखरावरून तब्बल 2.5 दशक अक्षरशः सांभाळलं गेलं आणि वाढवलं गेलं. इट्स अमेझिंग, राईट? स्वराज्य उभारणीची ही अप्रतिम कथा समजून घेण्यासाठी आपण हे 5 टप्पे बघणार आहोत. पहिलं म्हणजे साम्राज्याचा पाया, मग विस्ताराचे केंद्र, त्यानंतर प्रगत लष्करी वास्तुकला, राजधानीचा पाणीपुरवठा आणि शेवटी रायगडाकडे झालेलं ते ऐतिहासिक स्थलांतर. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, साम्राज्याचा पाया. पूर्वी मुरुमदेव ह्या नावाने ओळखला जाणारा हा डोंगर शिवरायांनी तो अगदी जाणीवपूर्वक निवडला होता. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लपलेली ह्याची प्रचंड नैसर्गिक तटबंदी त्यांनी अगदी अचूक हेरली होती. दुसरा टप्पा म्हणजे विस्ताराचं केंद्र. हा केवळ निवासापुरता किल्ला राहिला नाही बरं का. बघता बघता हे संपूर्ण स्वराज्याच्या कक्षा रुंदावणारं एक टॅक्टिकल हेडक्वार्टर बनलं होतं. या विस्ताराचा वेग खरोखरच थक्क करणारा होता. 1646 मध्ये हा किल्ला ताब्यात आला. 1648 मध्ये तो पहिली राजधानी बनला आणि 1659 अफझल खान वध आणि प्रतापगड मोहिमेसारखी क्रिटिकल रणनीती याच राजगडावर आखली गेली. म्हणजे हा किल्ला खऱ्या अर्थाने स्वराज्याचा प्लॉटिंग ग्राउंड होता. आता एक फॅक्ट बघा. औरंगजेब आणि मुघल साम्राज्याशी जो प्रदीर्घ संघर्ष चालला, त्या काळात या किल्ल्यांनी आपली ताकद अक्षरशः सिद्ध केली. अनेक संभाव्य हल्ल्यांची शक्यता होती, तरीही राजगड कायम म्हणजे 100% सुरक्षित राहिला. शत्रूला तिथे पोहोचणं जवळपास अशक्यच होतं. आणि हो, नुसतंच लष्करी संरक्षण नाही, तर हे एक अत्यंत व्यस्त असं प्रशासकीय केंद्रही होतं. महसूल, लष्कराचं प्लॅनिंग, न्यायव्यवस्था हे सगळं इथूनच चालायचं. राजाराम महाराजांचा जन्म, सईबाईंचं निधन आणि सरदारांच्या अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक बैठका या सगळ्याचा हा किल्ला साक्षीदार आहे. इट वॉज द हार्ट ऑफ द एम्पायर. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे, प्रगत लष्करी वास्तुकला. ह्या किल्ल्याची इंजिनिअरिंग इतकी अचूक आहे ना, की त्यामुळेच तो खऱ्या अर्थाने अभेद्य बनला. ह्यातला सर्वोच्च आणि सर्वात सिक्युअर भाग म्हणजे बालेकिल्ला. हे राजांचं मुख्य निवासस्थान. आता यातलं लॉजिक बघा. याची चढाई मुद्दामून अतिशय कठीण आणि उभी ठेवली गेली होती. शत्रू वर येईपर्यंत पूर्णपणे थकून जावा यासाठी इथल्या निसर्गाची उंचीच एक प्रमुख शस्त्र म्हणून वापरली गेली. क्या बात आहे. या बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी चिलखतासारख्या 3 माच्या विस्तारलेल्या आहेत, अगदी लेयर्ससारख्या. पद्मावती माची, जी प्रशासन आणि सैनिकांसाठी होती. सुवेळा माची, जी पूर्वेकडच्या भक्कम संरक्षणासाठी होती. आणि संजीवनी माची, जी पूर्णपणे युद्धसज्ज आणि अत्यंत हेवी तटबंदीने युक्त होती. याच सुवेळा माचीवर निसर्ग आणि कृत्रिम संरक्षणाचा एक भन्नाट मेळ दिसतो, ते म्हणजे इथलं नेढे. खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेलं हे एक प्रचंड मोठं छिद्र. पण याचा वापर कसा केला गेला? तर शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी. म्हणजे एका भौगोलिक रचनेचा वापर चक्क गुप्तचर यंत्रणेसारखा केला गेला. आणि हे ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. तब्बल 3 किलोमीटर, फक्त संजीवनी माचीवर तब्बल 3 किलोमीटर लांबीची दुहेरी तटबंदी बांधण्यात आली होती. शत्रूचा प्रचंड लष्करी दबाव आणि तोफ्यांचे हल्ले सहन करण्यासाठीच ही अशी अभेद्य भिंत उभारली होती. दॅट्स मॅसिव्ह. मुख्य प्रवेशद्वारांची रचनाही बघा किती स्मार्ट होती. पाली आणि गुंजवणी दरवाजाच्या वाटा मुद्दाम वळणदार ठेवल्या गेल्या. याचं कारण काय? तर युद्धात शत्रूचे हत्ती किंवा सैन्य थेट सरळ रेषेत येऊन धडक मारू शकू नयेत. अशा रचनेमुळे शत्रूचा वेग अक्षरशः शून्यावर येतो आणि त्यांचा थेट प्रवेश पूर्णपणे ब्लॉक होतो. ह्या किल्ल्याची जी प्रचंड उंची आहे ना, ती त्याला एक अद्वितीय टॅक्टिकल कमांड देत होती. इथून तोरणा आणि सिंहगड अगदी स्पष्ट दिसतात. त्यामुळे सह्याद्रीतल्या शत्रूच्या कोणत्याही हालचालींची पूर्वसूचना इथूनच मिळायची. थोडक्यात सांगायचं तर राजगड हा केवळ किल्ला नव्हता, तर ते संपूर्ण स्वराज्याचे डोळे होते. आता येऊया चौथ्या भागावर, राजधानीचा पाणीपुरवठा. बघा,
किल्ला कितीही मजबूत असला तरी अन्न पाण्यावसून तो टिकू शकत नाही. मग दीर्घकाळ वेढा पडला तरी हा किल्ला स्वतःला कसा सस्टेन करत होता? त्याचं उत्तर आहे इथली प्रगत वॉटर मॅनेजमेंट सिस्टम. पद्मावती तलाव हा वर्षभरासाठी पाण्याचा मुख्य स्रोत. याशिवाय खडकात कोरलेली अनेक टाकी आणि पावसाचं पाणी साठवण्याची म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगची अत्यंत आधुनिक व्यवस्था इथे होती. सोप्या भाषेत सांगायचं तर शत्रूने कितीही महिने वेढा दिला तरी तहानेने किल्ला शरण येणं शक्यच नव्हतं. आणि आता वळूया या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, रायगडाकडे स्थलांतर. ज्या वास्तुकलेने इतकी दशकं स्वराज्याचं रक्षण केलं, तिथून अचानक राजधानी दुसरीकडे का हलवण्यात आली? इथेच आपल्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो, राईट? जर राजगड हा लष्करी इंजिनिअरिंगचा एक अभेद्य मास्टरपीस होता, तर मग राजधानी का हलवली गेली? 25 वर्ष यशस्वीपणे चालवलेलं आणि पूर्णपणे सुरक्षित असलेलं हे ऑपरेशनल हेडक्वार्टर्स सोडून देण्यामागे नक्की काय कारण असावं? तर यामागचा सर्वात क्रुशियल पॉइंट हा आहे की राजगडाचा प्रचंड मोठा विस्तारच कालांतराने त्याच्या सुरक्षेसाठी एक आव्हान बनत चालला होता. इतक्या मोठ्या परिसराचं पूर्ण रक्षण करणं प्रॅक्टिकली कठीण होत होतं. याउलट रायगड हा सेंट्रलाइज्ड सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम होता, समुद्राच्या जवळ होता आणि व्यापार तसंच प्रशासनासाठी अत्यंत सोयीस्कर होता. थोडक्यात सांगायचं तर राजगड हा केवळ भिंती आणि बुरुजांचा साचा अजिबात नव्हता. हा मराठा साम्राज्याचा तो स्ट्रॅटेजिक ब्रेन होता, जिथून एका विशाल साम्राज्याच्या विस्ताराची आखणी केली गेली. खरोखरच ही केवळ दगडांची जुळवाजुळव नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा हा एक जिवंत पुरावा आहे. त्यांनी सह्याद्रीच्या भौगोलिक ताकदीचं एका अभेद्य प्रशासकीय आणि लष्करी पॉवर हाऊसमध्ये रूपांतर केलं. हीच ती दूरदृष्टी जी भविष्यातल्या सगळ्या विजयांचा पाया ठरली. आज आपण राजगडाचा विचार केला तर तो ट्रेकिंग आणि नाईट कॅम्पिंगसाठी अत्यंत पॉप्युलर किल्ला आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण आज या कठीण वाटांवरून चालतो ना, तेव्हा आपण प्रत्यक्षात एका महान इतिहासाच्या ब्लूप्रिंटमधूनच चालत असतो. आपण तो इतिहास जगत असतो. शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. परिपूर्ण संरक्षण मिळवणं हेच कधीतरी साम्राज्याच्या वाढीसाठी मर्यादा बनू शकतं का? अभेद्य किल्ला उभारणं जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढंच तो योग्य वेळी कधी सोडायचा हे समजणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि हेच आपल्याला राजगडाने शिकवलं. या विश्लेषणात माझ्यासोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.